नमस्कार मित्रांनो वृषभ राशीवाल्यांसाठी जुलै 2026 महिना अखेर कसा ठरणार। जेव्हा एखादा नवीन महिना सुरू होणार असतो तेव्हा मनात एक नवीन उत्साह असतो की या नव्या महिन्यात काहीतरी मोठं करून दाखवायचं। पण त्याच वेळी मनात अचानक एक भीतीही निर्माण होते। गेल्या 6 महिन्यात जो संघर्ष केला, जी मेहनत घेतली, त्याचं मनासारखं फळ मिळालं नाही। अनेकांनी तुमच्या विश्वासालाही तडा दिला। तर हा सर्व अनुभव या नव्या महिन्यातही कायम राहणार का? वृषभ राशीवाल्यांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या समोर विनाकारण आलेला नाही। जुलै 2026 मध्ये तुमचे जीवन अधिक सुंदर आणि यशस्वी बनवणारा हा व्हिडिओ आहे। जुलै 2026 मध्ये काहींना घरापासून दूर जावं लागू शकते। आता वेळ आली आहे मैदानात उतरायची, आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायची। कारण जुलै 2026 मधील ग्रहांची स्थिती पाहता हे 30 दिवस तुमच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे आणि निर्णायक ठरणार आहेत। शनी, राहू आणि गुरु यांची स्थिती स्पष्ट संकेत देत आहे की अनेक वर्षांपासून ज्या गोष्टीचं तुम्ही स्वप्न पाहत आहात, ज्यासाठी तुम्ही आतुर झाला होता, ती गोष्ट आता स्वतःहून तुमच्याकडे येणार आहे। कारण जुलै 2026 मध्ये तुमचं आयुष्य असा युटर्न घेणार आहे की तुमचा एक योग्य निर्णय तुम्हाला नव्या उंचीवर घेऊन जाईल। पण तुमची एक छोटीशी चूकही तुमच्यावर खूप मोठी पडू शकते। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कोणत्या आनंददायी घटना घडणार आहेत आणि कोणत्या चुका अजिबात करू नयेत, याची संपूर्ण माहिती मिळेल। खरं तर गेल्या काही काळापासून सुरू असलेला संघर्ष, वाढलेला खर्च आणि ज्या समस्यांमधून तुम्ही जात आहात त्यातून मुक्त व्हायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। कारण गेल्या 6 महिन्यात ज्या चुका तुम्ही करत आला आहात त्या जुलै 2026 मध्ये अजिबात करू नका। तेव्हाच हा महिना तुमची स्वप्न पूर्ण करणारा ठरेल। तेव्हाच तुमच्या अनेक वर्षांच्या इच्छा पूर्ण होतील। त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा। पण जर तुम्ही हा व्हिडिओ दुर्लक्षित केला किंवा मध्येच सोडून दिला तर महिन्याच्या शेवटी तुम्हाला मोठा पश्चात्ताप होईल की त्या दिवशी मी तो व्हिडिओ पूर्ण का पाहिला नाही। म्हणूनच जर हा व्हिडिओ आज तुमच्या समोर आला असेल तर त्यामार्फत तुम्हाला एखादा महत्त्वाचा सल्ला, अचूक मार्गदर्शन किंवा असा एखादा प्रभावी उपाय मिळणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्याला योग्य दिशा आणि योग्य दशा देऊ शकाल। तर वृषभ राशीवाल्यांनो, जुलै 2026 मधील बदलत्या ग्रहस्थितीकडे एक नजर टाकूया। 5 जुलैला म्हणजे महिन्याचे पहिले 5 दिवस पूर्ण झाल्यानंतर शुक्र तुमच्या चतुर्थ भावात प्रवेश करणार आहेत। सध्या शुक्र तृतीय भावात आहेत, पण तेथून ते चतुर्थ भावात जातील जिथे केतू आधीपासूनच विराजमान आहेत। केतूचं मुख्य कार्य म्हणजे नात्यांमध्ये आणि परिस्थितींमध्ये अंतर निर्माण करणं। त्यामुळे 5 जुलैनंतर याचे शुभ आणि अशुभ परिणाम काय असतील हे आपण पुढे सविस्तर जाणून घेणार आहोत। पुढील ग्रहस्थिती अशी आहे की 7 जुलैला बुध वक्री होणार आहेत। बुधाची वक्री चाल सुरू झाल्यानंतर ते सूर्याजवळ धनभावात येतील। त्यानंतर 16 जुलैला सूर्य द्वितीय भावातून तृतीय भावात प्रवेश करतील आणि 27 जुलैला कर्मफलदाता शनिदेव वक्री होतील। म्हणजे जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत ग्रहस्थितीत सातत्याने बदल होत राहणार आहेत। आता या जुलै महिन्यात वृषभ राशीच्या जीवनात घडू शकणारी पहिली आनंदाची बातमी समजून घेऊया। चतुर्थ भाव हा सुख, संपत्ती आणि मातेशी संबंधित मानला जातो। 5 जुलैला शुक्र याच भावात प्रवेश करणार आहेत। महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुम्ही स्वतःला अत्यंत ऊर्जावान, जोशपूर्ण आणि आत्मविश्वासाने भरलेलं अनुभवणार आहात। कारण तुमच्या लग्नभावात मंगळ विराजमान आहेत। लग्नातील मंगळ व्यक्तीला आतून ऊर्जा, धैर्य आणि उत्साह देतो। मंगळ हा अग्नी तत्वाचा ग्रह असल्यामुळे तुमच्यातील जोश आणि आक्रमकता देखील वाढू शकते। म्हणून महिन्याची सुरुवात अत्यंत उत्साहवर्धक राहील। सुरुवातीच्या काळात
तुमचं मन खूप मजबूत राहील आणि छोट्या मोठ्या अडचणींना तुम्ही घाबरणार नाही. पण 5 जुलैनंतर शुक्र त्या चतुर्थ भावात प्रवेश करतील, जिथे केतू आधीपासून उपस्थित आहेत. यातील आनंदाची गोष्ट म्हणजे तुम्ही घराच्या नूतनीकरणाचं काम सुरू करू शकता. कारण चतुर्थ भाव हा घर, वास्तू आणि मालमत्तेशी संबंधित असतो. जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून घराच्या नूतनीकरणाचा विचार करत असाल तर तो आता यशस्वी होऊ शकतो. यासोबतच आणखी एक शक्यता दिसून येत आहे. तुमचं राहणीमान, तुमचा पेहराव, बोलण्याची पद्धत, चालण्याची शैली आणि एकूणच तुमच्या व्यक्तिमत्वात 5 जुलैनंतर सकारात्मक आणि आकर्षक बदल दिसून येतील. कारण शुक्र हे प्रेम, सौंदर्य आणि आकर्षणाचे कारक ग्रह आहेत. त्यामुळे त्यांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवेल. पण आम्ही आधीच सांगितलं आहे की त्या ठिकाणी केतूही उपस्थित आहेत. आणि केतूचं कार्य म्हणजे आयुष्यात काही प्रमाणात दुरावा आणि अंतर निर्माण करणं. केतू 5 जुलैपर्यंत येथे एकटेच राहतील. त्यानंतर शुक्र येऊन परिस्थिती सांभाळतील. त्यामुळे जुलै महिन्याचे सुरुवातीचे 4 दिवस तुम्ही ही गोष्ट नीट लक्षात ठेवा की तुमच्या आईच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. त्यांना गुडघेदुखी, सांधेदुखी किंवा अशा प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे त्यांच्या तब्येतीची योग्य काळजी जरूर घ्या. तसेच महिन्याच्या सुरुवातीला कोणतीही कागदपत्रांशी संबंधित कामे विचार करता करू नका. आता दुसऱ्या आनंदाच्या बातमीकडे वळूया. वृषभ राशीवाल्यांनो, हे नीट समजून घ्या. 16 जुलैला ग्रहांचे राजा सूर्यदेव द्वितीय भावातून तृतीय भावात प्रवेश करतील. सूर्य तिथे पोहोचतील तेव्हा बुध आधीच वक्री झालेले असतील आणि शुक्र पुढे सरकलेले असतील. अशा वेळी सूर्य गुरुसोबत तृतीय भावात असतील. याचा तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम दिसून येईल. उदाहरणार्थ, जर तुम्ही सरकारी क्षेत्रात काम करत असाल तर तुम्हाला सरकारी टेंडर मिळू शकतात. अनेक दिवसांपासून एखादे सरकारी काम अडकले असेल तर ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच सूर्य तुमच्यामध्ये धाडसाने निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करतील. कारण तृतीय भाव हा पराक्रम, धैर्य आणि आत्मविश्वासाचा भाव आहे. येथे सूर्य आल्यामुळे तुमचं मनोबल वाढेल. जुलै 2026 मध्ये सूर्य तुमचा आत्मविश्वास वाढवतील. सूर्याचं कार्य म्हणजे आपल्याला ऊर्जा देणं आणि मंगळ देखील तुम्हाला उत्साही व जोशपूर्ण बनवत आहे. त्यामुळे जुलै महिन्यात कोणतेही काम करण्यास तुम्ही घाबरणार नाही. गेल्या काही महिन्यांपासून मनात जी भीती होती, हे होईल का? मी करू शकेन का? चुकीची माणसं भेटतील का? पैसा बुडेल का? ही सर्व नकारात्मकता सूर्य आणि मंगळ यांच्या ग्रहस्थितीमुळे कमी होण्याची शक्यता आहे. आता तिसरी आनंदाची बातमी ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. वृषभ राशीवाल्यांनो, शांत मनाने आणि लक्षपूर्वक ऐका. त्याआधी जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये जो कोणी श्रद्धेने हर हर महादेव लिहील त्याच्यावर संपूर्ण जुलै महिनाभर महादेवांची कृपा राहील. तिसरी आनंदाची बातमी अशी आहे की राहू कर्मभावात आहेत आणि शनी लाभभावात आहेत. याचा परिणाम असा होईल की जे लोक नोकरीसाठी मुलाखत देत आहेत किंवा ज्यांना प्रसिद्धी मिळवायची आहे, तसेच नाटक, अभिनय किंवा मनोरंजन क्षेत्रात काम करणारे लोक जर एका रात्रीत आपलं आयुष्य बदलण्याचं स्वप्न पाहत असतील तर राहू त्यांना साथ देतील. समजा तुम्हाला बॉलिवूडमध्ये जायचं आहे किंवा अभिनय क्षेत्रात करिअर करायचं आहे तर अशा लोकांसाठी राहू करिअरमध्ये यशाचे मार्ग खुले करत आहेत. पण यासोबत काही नकारात्मक परिणामही दिसू शकतात. उदाहरणार्थ, चुकीच्या लोकांचा सहवास मिळू शकतो. राहूमुळे गुप्त शत्रूही निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कोण काय सांगतन्य ते तुमच्या हिताचंच असेल असं समजू नका. काही लोक स्वतःचा फायदा पाहून तुम्हाला चुकीचा सल्ला देऊ शकतात किंवा भरकटवू शकतात. त्यामुळे डोळे झाकून प्रत्येकावर विश्वास ठेवू नका. हा राहूचा भ्रमजाळ असू शकतो. 27 जुलैला शनिदेव वक्री होणार आहेत. मात्र 1 जुलै ते 27 जुलै या काळात शनी लाभभावात असल्यामुळे
तुमचा पगार वाढू शकतो. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायात अडकलेले पेमेंट मिळण्याची शक्यता आहे. तसेच एखादी मोठी ऑर्डरही मिळू शकते. पण तुम्ही 3 गोष्टींमध्ये विशेष सावध राहणे आवश्यक आहे. 7 जुलैला बुध वक्री होणार असल्यामुळे त्याचे काही नकारात्मक परिणाम दिसू शकतात. तसेच मंगळाची सप्तम दृष्टी विवाहभावावर पडत असल्यामुळे त्याचाही काही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आता आम्ही तुम्हाला त्या चुका सांगणार आहोत ज्या या ग्रहांच्या अशुभ परिणामांना अधिक वाढवू शकतात. वृषभ राशीवाल्यांनो, या चुका टाळणे अत्यंत आवश्यक आहे. त्या कोणत्या आहेत हे लक्षपूर्वक ऐका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आतापर्यंत आपण आनंदाच्या गोष्टी पाहिल्या, पण आता कोणत्या गोष्टींपासून सावध राहायचं आहे याबद्दल बोलणार आहोत. पुढचा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. शांत मनाने ऐका. जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. कारण या व्हिडिओच्या शेवटी एक प्रभावी उपायही सांगितला जाणार आहे. मंगळ तुमच्या लग्नभावात बसून तुम्हाला निर्भय, ऊर्जावान आणि जोशपूर्ण बनवत आहेत. व्यवसाय असो किंवा शिक्षण, तुमचे प्रतिस्पर्धी तुमच्या समोर टिकणार नाहीत. पण मंगळाची सप्तम दृष्टी विवाहभावावर पडत असल्यामुळे विनाकारण राग येऊ शकतो. अनावश्यक वाद निर्माण होऊ शकतात. अहंकाराची टक्कर होऊ शकते. मीच बरोबर आहे अशी भावना निर्माण होऊ शकते. पण तुम्ही तुमच्या जोडीदारावर दबाव टाकू नका. त्यांच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करू नका. अन्यथा नात्यात मोठा तणाव निर्माण होऊ शकतो. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तिथेही संशय आणि गैरसमज वाढू देऊ नका. जे काही असेल ते त्याच वेळी स्पष्ट करून घ्या. अन्यथा व्यवसायातील भागीदारीवरही परिणाम होऊ शकतो. ही आमची तुमच्यासाठी पहिली महत्त्वाची सूचना आहे. जर तुम्हाला जुलै महिन्यात वैवाहिक जीवन आनंदी आणि हसतमुख ठेवायचं असेल तर विनाकारण राग करू नका. हट्टीपणा आणि अडेलतट्टूपणा टाळा. स्वतःला हे समजवा की दोघेही एकाच वेळी रागावले तर वाद कसा मिटणार. एकाने तरी शांत राहणं गरजेचं असते. म्हणून मोठेपण दाखवत प्रत्येक वाद शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. यासोबतच महिन्याच्या सुरुवातीला 7 जुलैला बुध वक्री होऊन द्वितीय भावात म्हणजेच धनभावात येतील. त्यामुळे काही चांगले परिणामही दिसून येतील. पण तुमच्या बोलण्याचा लोक चुकीचा अर्थ काढू शकतात. कारण हा वाणीचा भाव देखील आहे. वाणीच्या भावात वक्री बुध उपस्थित असतील. त्यामुळे काय होईल, तुम्ही जे काही बोलाल ते तुमच्या दृष्टीने योग्यच असेल, पण तुमचे शब्द इतरांच्या मनाला टोचू शकतात. लोक काही ना काही बोलणारच, कारण बोलणं हे त्यांचं काम आहे. पण तुम्ही तुमच्या ध्येयाकडे सतत पुढे जात राहा. तसेच तुमच्या लहान भावंडांसोबतही मतभेद होऊ शकतात. बुध वक्री होऊन या भावात आल्यामुळे लहान भाऊ-बहिणींशी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यावर आपण मोठे आहोत म्हणून आपण सांगू तेच ऐकलं पाहिजे असा दबाव टाकू नका. अशा प्रकारचं वर्तन टाळा. अन्यथा भावंडांमध्ये वाद आणि भांडण होऊ शकतात. तसेच जर अशी वेळ आली की एखाद्या कागदपत्रावर स्वाक्षरी करायची आहे तर संपूर्ण कागदपत्र नीट वाचल्याशिवाय स्वाक्षरी करू नका. कारण बुध वक्री असल्यामुळे थोडासा गोंधळ निर्माण होऊ शकतो. तुमची निर्णय क्षमता पूर्णपणे सक्रिय राहणार नाही आणि त्यामुळे चुकीचा निर्णय होण्याची शक्यता मला वृषभ राशीवाल्यांसाठी दिसत आहे. यासोबतच आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं की 27 जुलैला शनी वक्री होणार आहेत. त्यामुळे लाभ आणि पैशांच्या बाबतीत कोणालाही उधार पैसे देऊ नका. कारण तो पैसा नफ्याऐवजी तोट्यात बदलू शकतो. तसेच ज्यांनी आधी तुमची फसवणूक केली आहे त्या व्यक्तीवर जुलै महिन्यात पुन्हा विश्वास ठेवण्याची चूक अजिबात करू नका. जर तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीतून लाभाचे उत्तम योग दिसत आहेत. कारण नोकरीचा भाव म्हणजे 6वा भाव आणि त्याचे स्वामी शुक्र आहेत. तुमच्या राशीचे स्वामी देखील शुक्रच आहेत. शुक्र सुखसंपत्तीच्या भावात प्रवेश करणार असल्यामुळे नोकरीत चांगले परिणाम दिसून येतील.
मुलाखतीत यश मिळेल आणि नोकरीत चांगले लाभ होतील. पण आरोग्याच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा. जास्त प्रमाणात जंक फूड खाऊ नका. शुक्र 6व्या भावाचे स्वामी असल्यामुळे ते तुम्हाला गोड पदार्थांकडे आकर्षित करतील. त्यामुळे मिठाई जास्त खाल्ल्यास वजन वाढण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्या. 27 जुलैनंतर शनी वक्री होणार आहेत. त्यामुळे लाभ टिकून राहावा यासाठी कोणालाही उधार पैसे देऊ नका आणि चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवू नका. आता आम्ही तुम्हाला 3 महत्त्वाचे उपाय सांगणार आहोत. पहिला उपाय मंगळाच्या सप्तम दृष्टीमुळे वैवाहिक जीवनावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी आहे. दुसरा उपाय केतूमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी आहे. आणि तिसरा उपाय वक्री शनीच्या प्रभावापासून संरक्षण मिळवण्यासाठी आहे. हे उपाय नीट लक्षपूर्वक ऐका. जर अजूनही व्हिडिओ लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा. कारण संपूर्ण महिन्याच्या या संशोधनासाठी अनेक तास मेहनत घेतली जाते. तुम्ही व्हिडिओ लाईक करता तेव्हा आम्हाला मोठा पाठिंबा आणि प्रेरणा मिळते. त्यामुळे नक्की लाईक करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय अवश्य लिहा. पहिला उपाय मंगळाची सप्तम दृष्टी विवाहभावावर पडत असल्यामुळे प्रत्येक मंगळवारी बजरंगबलीच्या मंदिरात जाऊन गुळ हरभऱ्याचा प्रसाद अर्पण करा. तसेच हनुमान चालीसाचे पठण करा. शक्य असल्यास मोहरीच्या तेलाचा दिवाही लावा. यामुळे निश्चितच लाभ होईल आणि जोडीदारासोबत अनावश्यक वाद निर्माण होणार नाहीत. दुसरा उपाय शनिवारी संध्याकाळी 7 वाजता पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि ओम शनैश्वराय नमः या मंत्राचा जप करा. यामुळे लाभ होईल आणि वक्री शनीमुळे होणारा आर्थिक तोटा टळेल. तिसरा उपाय केतू 5 जुलैपर्यंत सुखसंपत्तीच्या भावात एकटेच राहतील. त्यानंतर शुक्र परिस्थिती सांभाळतील. पण तोपर्यंत आईच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आणि सुखसंपत्तीच्या बाबतीत थोडा विलंब होऊ शकतो. म्हणून प्रत्येक बुधवारी भगवान श्री गणेशांची पूजा करा. त्यांना दुर्वा अर्पण करा आणि लाडवांचा नैवेद्य दाखवा. केतूचे अधिपती देव भगवान श्री गणेश आहेत. त्यांच्या पूजेमुळे केतू बळकट होतात. राहू आणि केतू नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत याच स्थितीत राहणार आहेत. त्यामुळे या काळात कोणाच्याही बोलण्याला सहज बळी पडू नका, भरकटू नका आणि हे उपाय नियमितपणे करत राहा. मित्रांनो, जुलै 2026 हा वृषभ राशीवाल्यांसाठी आयुष्याला नवी दिशा देणारा महिना ठरू शकतो. योग्य निर्णय, संयम आणि योग्य वेळी केलेले उपाय तुमचे नशीब बदलू शकतात. त्यामुळे या महिन्यात कोणतीही घाई करू नका, कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका आणि प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो नक्की लाईक करा, आपल्या वृषभ राशीच्या मित्रनातेवाईकांसोबत शेअर करा आणि अशाच अचूक व महत्त्वाच्या राशी भविष्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा जय महालक्ष्मी अवश्य लिहा. ईश्वराची कृपा तुमच्यावर सदैव राहो. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत आणि जुलै 2026 तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, यश आणि भरभराट घेऊन येवो. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या आणि महत्त्वाच्या राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. ओम श्री स्वामी समर्थ.